आमदार सतेज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून फुलेवाडी रिंग रोडवरील बोंद्रेनगर इथल्या मातंग वसाहतीमधील 77 कुटुंबियांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 77 घरकुलं मंजूर झाली आहेत। या घरकुलांचं काम गेल्या वर्षीपासून सुरू झालंय। या ठिकाणच्या 77 पैकी 27 घरकुलांचं काम पूर्ण झालंय, तर राहिलेल्या 50 घरकुलांचं काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे। या घरकुलांच्या कामाची पाहणी आज आमदार सतेज पाटील यांनी केली। घरकुलाची कामं दर्जेदार पद्धतीनं करून ही सर्व घरकुलं येत्या सप्टेंबर महिन्याच्या आत पूर्ण करावीत, अशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी कंत्राटदार राजेंद्र दिवसे आणि अभियंता अविनाश पोखर्णीकर यांना दिल्या। या परिसरात पाण्याची कनेक्शन द्यावीत, तसंच इथले रस्ते चांगल्या पद्धतीनं करून द्यावेत, अशा सूचना कोल्हापूर महानगरपालिकेचे नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक विनय झगडे आणि उपशहर अभियंता महादेव फुलारी यांना दिल्यात। या घरकुलासाठी वीज जोडणीचं कामही लवकर पूर्ण करावं, असं महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता मनोहर पवार यांना सांगण्यात आलं। या घरकुलासंदर्भात ज्यांना कर्ज उपलब्ध होत नाही त्यांनाही सहकार्य केलं जाईल, अशी ग्वाही आमदार पाटील यांनी दिली। यावेळी माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक राहुल माने, इंद्रजित बोंद्रे, अभिजित चव्हाण, महिपतराव बोंद्रे, गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष अशोक देगावे, उपाध्यक्ष भिकाजी वायदंडे, शेल्टर असोसिएट्सच्या संचालिका प्रतिमा जोशी, आर्किटेक्ट ऋतुजा भराटे, मनोज्ञा कुलकर्णी, मेघा लोंढे, महादेव कांबळे, बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक मयूर गाढवे, व्यवस्थापक क्षुब्धा कुरकुटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते।